गाईज आता चालू दकी ना भाऊ ताय ना सरकस तेव्हा न डायरेक्ट सायकल्या बांधीन फिरावत का दोरीवर चालत का कोलांट्या खात नवमेच दका गाईज के दका निघून त्या दका तीन पुरं खाई लेवा लागते गया येतो न तर ना आमनीच बराबर बट अरे थांबा थांबा, अजून तुमची नोकरी बाकी जाता लागला का कोणाला? कलाकार आपण जेवण करायला तर मग स्वागत आहे गाईज संध्याकाळी न वाजेल बोट 4 आणि मी चालना आता एक काठी मासा लेवाला एक काठी मासा ना जर भेटना तर मग कोंबडा मासा लई येसू तर मग चला लवकर लवकर मनी गाडी काही लई ना चालना मी दुसरानी गाडीवर जास फायदा का ममता बी आता भांड जशी राहिनी ममतानं भांड बुंड घसात ना तिथला मग लई येणार परी काय ते कोंबडी काय राहिनी चला मग लवकर लवकर कोणी गाडी दखना परी भाऊ मग जाय मी आता बस स्टँडवर तुम्ही ना कंटिन्यू ब्लॉग दाखत राहत जावा बसून आणि अशाच सपोर्ट होऊ द्या चला चला गाईज मग आहे दाखा बसून मासा लय आहे गयात पण एक काठी मासा काय लयना ना मी कोंबडा मासा लयना एक काठी मासा आहे ना भेटणार ना मार्केट मध्ये भेटणार आहे ना या आता फ्रीज मध्ये ठेवू दे ना परी आता तयारी चालू आहे भाऊ हे एकलव्य चौक काय यायलंय म्हणता तमासा का खेळ वाला यायला गाईज एकलव्य चौक पर्यंत बसून काहीतरी येईल नवमेसन तता झिंगी जायला चला मग बी जाय बरं तता दवाजुईत वाटतं त्यासवर का खेळ वाला येत मग साप ना खेळ का लवकर बनाव भाजी एक काटे मासा काय भेटणार ना ममता ना दका काय टोबरा तानाय झाला आहे दका काय टोबरा तानाय झाला ते काय वाची रही नाही पोस्टर वाचीला जाय रही नाही का गाईज आता चालू दकी ना भाऊ ताय ना सरकस तेव्हा न डायरेक्ट सायकल्या बांधीन फिरावत का दोरीवर चालत का कोलांट्या खात तशा येतं सरकस आणि 8 वाजता सुरू करावं ते तिथला मग जेवण खाऊन बी उईजी फायदा का आता रांधाय रही नाही भाऊ आमना बी लवकर रांधायची ते ना 8 वाजता सुरू करावं तटे येण बसून ते डीजे सॉन्ग लाई देल ते मग मी ना ती शूट काढणार ना ते जायला होत आम्ही कारण की ना यूट्यूबला कॉपीराईट येजी ते मग काढणार ना शूट ते ना 8 वाजता सुरू करीत तवय बी मग डीजे सॉन्ग लावत का काय वय बरं मग कारसोबत थोर तरी कारसू मी तुम्हाला कंटिन्यू ब्लॉग दाखत राहा एकदम खास ब्लॉग होणार आज ना कंटिन्यू दाखत राहा फायदा का आता रांधायची आमना बी लवकर लवकर 8 वाजता सुरू करीत ते मस्त पैकी पुरं दाखलं गोया उई जायला त्याचे डायरेक्ट पुरी पब्लिक दाखलच द्या सोप राही आम्ही बी काय दाखलं द्या दूर दूर जायला लागतं दकाला डायरेक्ट आपण बी आटे बसू तर ममता मस्त आई मामीन यसनी जागा तीन दक्षु था अटे हमना दारण मीन भी कबारी दखाई बोता काय करे ना चला गाइस मग दका ममता यानं मास मुस बी दोई टाकणे आता टाकी कराय मस्त पैकी बसून आमना यानं लवकर लवकर रांधायची लवकर लिंग जासून भाऊ आम डायरेक्ट खे दकाला बेकार मजा येणार आज कंटिन्यू दखत राही जातो मग आता दका ममता यानं मास टाकी राही नाही कराय मग बॅक्का चालू आहे भाऊ बोंगा मग पुकार नाही 8 वाजता लवकर लवकर सुरू होई जीव आता आमना काय वांदा ना आता उईजी एक नंबर आता जेवणच लाच बसे जासे भाऊ नवमेस अक्का माय आणि आणवी तर जायला ते 3 जण एकलव्य चौक ना गम दकाला पुरी गर्दी हुई जायला तटे गोया आणि आमू यानं रांधी राही नाही आमू रांधी रुंदी लगे अक्का मायला बोलावना परी लवकरी जेवण खाऊ ना तर सुख मग आमून नवमेस दका गाईज के दका निघून त्या दका तीन पुरं खाई लेवा लागते गया येतो न तर ना आमनीच बराबर बट दका मासच ना काट काळी धी राही नाही ममता त्याला पटपट खाई राही नाही येतो आता ना के सुरू जो आम येडा तताक पाहिजे तो खाईसन के दकाला आपल्या गावाचे आता 7 भाऊ लावले 7 माणसं जय श्रीराम म्हणून बिना धक्क्यानं त्यांच्या उरून जे मालिके बरं झाला नाही तर हे पुढचं दादा आहे ना अमरेशपुरी
त्याचा टाऊन पिक्चर मध्ये पहिले मान ठेवली होती. हाव कलाकार तेव्हा इकडं तिकडे धक्का लागला ना चारण्याची कोंबडी आणि मारले का मसाला उमणार. तर धक्का लागला नाही पाहिजे. टाऊन की कोणाचा मुरक्याला धक्का लागला नाही पाहिजे. बिन धक्का लावती ना बराबर गादीवर जमी यायला पाहिजे. तर लक्ष द्या, जोरदार तालीची मत करा एकदा. कलाकार 10-20 लोक कोरोना ताली वाजले, बाकी असंच बसलेले. त्यांच्यासाठी एका शायरी सांगतो हिंदी मध्ये. और शायरी बोलो तो क्या, अरे मौसम्बी को रस को अपने इधर जूस कहते हैं, मौसम्बी को रस को अपने इधर जूस कहते हैं, और जो इंसान ताली ना बजाए उसे कंजूस कहते हैं. तो जोरदार ताली बजाइए एक बार, कंजूसपणा मत कीजिए. लक्ष द्या, त्यांच्यावरून बिन धक्का लावतीनं मारुती नावाची जम सादर केला जाते. अरे थांबा थांबा, अजून तुमची नोकरी बाकी. धक्का लागला का कोणाला? कलाकार आपण जम करायला गेलो ना, ते पुढचं गडी तर मजबूर थांबले होते. मला वाटलं घाबरणार, पण हे मागचा गडी तर पाय थरथर थरथर करत होता की जम येते का म्हणा मानावर पाटावरच लात मारते. असं होणार नाही, घाबरा नका. कलाकार मी काय सांगितलं होतं, जिंदगी जोखम असते. या कशासाठी? पोटासाठी करतो का मस्तीसाठी नाही. मी नाशिक पंचवटी मध्ये राहतो, मिरी पाटावर. माझ्या पशी का जादू मंत्र राहिला असता तर मी तुमच्या गावात हे कार्यक्रम घेऊन आलो नसतो. हे सगळं आज कसरती कला घेऊन आलेला कशासाठी? काऊन की जे देणार 4 लोकांमध्ये जिसका भी दिया उसने भी भला, जिसका नहीं दिया उसका भी भला, और जिसने दिया उसका ज्यादा भला. माझा गुरु सांगतो या सारी रात थंडीमध्ये मेला. त्याच्यामध्ये काय मजा नाहीये. त्याच्यामधून त्याच्यावरून बिन धक्का लावतीनं बराबर जम गादीवर याला ना तर तुला दुसरा नक्कल सांगणार म्हणतो एकदा. तो जोरदार तालीची मत करा पुराणे एकदा. बिन धक्का लावतीनं उंच करा, उंच करा. अरे धक्का लागला का? गेली जेवण तुमच्यावरून नाही वाटला, मग तुमची नोकरी समाप्त झाली. धन्यवाद. तुम्ही जागेवर बसा. ज्यांना इनाम द्यायचा आहे इनाम बी देऊ शकता नाव पुकारून. लक्ष द्या, मारुती नावाची जम सादर केला होता. या आयटमला जागेवर बंद करतो.